आंब्याचं लोणचं म्हटलं, की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण आंब्याचं लोणचं बनवताना छोट्या-छोट्या ज्या चुका केल्या जातात, त्यामुळे आंब्याचं लोणचं हे वर्षभर टिकत नाही. ते लवकरच खराब व्हायला लागतं, त्याला बुरशी लागतं किंवा वास लागतो. तर मग अशा वेळेस ह्या भरपूर टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर कृपया व्हिडिओ पूर्ण पाहावा, म्हणजे तुमचं लोणचं अजिबातही खराब होणार नाही. सर्वात पहिली टिप म्हणजे मार्केटमधून आंबे आणले, की ते आधी स्वच्छ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. अगदी निर्जंतुक हे आंबे झाले पाहिजेत. नंतर जर तुमच्याकडे अशी आंबे फोडी असेल, तर तुम्ही आंबे हे घरी फोडू शकता. नाहीतर मग मार्केटमधूनच तुम्ही रेडीमेड हे फोडूनसुद्धा मिळतात, तर ते सुद्धा आणू शकता. जसं तुम्हाला सोयीचं असेल त्या पद्धतीने. आमच्याकडे आंबराई असल्यामुळे आंबेसुद्धा घरच्या आंबराईचेच आहेत आणि ही आंबेफोडी खूप जुनी आहे. तर आमच्याकडे असल्यामुळे हे आम्ही घरीच करतो. तुम्ही मार्केटमधून सरळ अशा फोडीसुद्धा विकत आणू शकता. तर तुम्हाला मग ही प्रोसेस करायचं काम नाही पडणार. तर इथे बघा, आपण आता हे सर्व आंबे फोडून घेऊयात. आता आंबे फोडताना आपण काय केलं, जी आंबेफोडी घेतली होती ती सुद्धा स्वच्छ आधी धुवून घेतली. त्याच्याखाली जो कपडा वापरलाय तो सुद्धा स्वच्छ आणि क्लीन वापरलाय. सांगायचं तात्पर्य एवढंच, की लोणचं बनवताना मसाले तुम्ही किती घातले याला महत्त्व नसतं, तर ते कशा पद्धतीने बनवलं हे महत्त्वाचं असतं. कारण लोणच्याला बुरशी यानेच लागते, तुम्ही आंबे जर स्वच्छ धुतले नाहीत. आंब्याचं लोणचं बनवताना जर तुम्ही स्वच्छतेचं पालन केलं नाही, म्हणजे हायजिनिकपणा जर केला नाही, तर लोणचं लवकर खराब होतं. मग तो काही जण म्हणतात आम्ही त्यात मीठ कमी घातलं आणि मसालेच नाही घातले, असं काही नसतं. छोट्या-छोट्या टिप्स असतात. लोणच्याचा आंबा निवडताना जाड सालीचा, हिरवा कच्च असा आंबा घ्यायचा. आतमध्ये तो असा कडक असला पाहिजे आणि पांढरा शुभ्र असला पाहिजे. आणि इथे बघा, ह्या फोडीसुद्धा आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेत आहे. ह्या फोडी धुताना घ्यावयाची काळजी म्हणजे आपल्याला ह्या फोडी चोडायच्या नसतात. अजिबातही चोडून-चोडून फोड धुवायची नाही. सुरुवातीला आंबे तुम्ही चोडून-चोडून धुवू शकता. पण एकदा आंबे फोडल्यानंतर त्या फोडी चोडायच्या नाहीत. असा फक्त 1-2 पाण्यातून काढून घ्यायच्या. आता या बकेटमध्ये आपण मीठ घालतोय, म्हणजे काय होते, मिठाच्या पाण्यात एकदा ह्या फोडी धुतल्याने ह्या फोडी अगदी निर्जंतुक होऊन जातात. म्हणजे लोणचं खराब व्हायची शक्यताच राहणार नाही. 2 चमचे मीठ घातलंय आपण या पाण्यामध्ये आणि फक्त ह्या फोडी याच्यामध्ये अशा फिरवून घ्यायच्या. याला चोडायचं अजिबातही नाही. मी परत एकदा सांगते. फक्त ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला 1-2 सेकंद ठेवायच्या आणि लगेच काढून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही, आपण याला चोडत नाही आहे, नुसतं याच्यामध्ये धुवून घेत आहे. आत्ता ह्या फोडी आपल्याला एका चाळणीमध्ये निथळत ठेवायच्या आहेत. म्हणजे याच्यावरची जे काही पाणी असेल ते संपूर्ण निथळून गेलं पाहिजे. आज आपण 2 किलोचं लोणचं बघत आहे, तर त्याचा मसालासुद्धा आपण घरीच बनवणार आहे. सुरुवातीला ह्या फोडी आपण स्वच्छ धुवून घेतल्या. आता ह्या निथळत ठेवूयात. आणि थोड्याशा निथळल्या म्हणजे यातलं पाणी जे आहे एक्स्ट्राचं ते निघून गेलं, की एखाद्या कॉटनच्या चादरवर किंवा मग एखादं तुम्ही टॉवेल घेऊ शकता, त्याच्यावरती हे वाळू घालायचं. म्हणजे आपल्याला घरातच वाळवायचं आहे. थोडंसं सुकवायचं आहे बघा, हे पंख्याच्या खाली सुकवायचं. अगदी उन्हात वगैरे न्यायची गरज नाही आहे. अगदी उन्हात न ठेवताच आपण लोणचं हे घरी बनवणार आहे, म्हणजे काय याला धूप दाखवायची गरज नाही आहे. घरातच थोडंसं सुकवून घ्यायचं. आता लोणचं बनवतोय, वर्षभरासाठी बनवतोय, तर थोडंसं लंबी प्रोसेस असते बघा. पण 12 महिने अगदी मस्त चटक-पटक तुम्हाला लोणचं खायला मिळणार. तर एवढं तर करायलाच हवं. आपण हे 2 तास छान असं पंख्याच्या खाली सुकवून घेतलं. आता आपण याला लावतोय हळद आणि मीठ. तर या चमचाने 2 चमचे मीठ आणि 2 चमचे आपण हळद लावली. आता हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. हळद आणि मीठ या फोडींवरती व्यवस्थित पद्धतीने लागलं पाहिजे. या फोडींवरती आंब्याच्या गुठळीचं एक कागदासारखं टरफल असतं बघा, ते काढायचं. नाहीतर मग लोणच्यामध्ये ना, लोणचं खाताना सुद्धा ते तोंडात येतं. ते एवढं चांगलं नाही वाटत. तर ते काढून घ्यायचं. आणि हे सुद्धा प्रोसेस आपण अगदी हलक्या हाताने करतोय. आत्ता इथून पुढे आपल्याला या फोडींना पाण्याचा अंशसुद्धा लावता येणार नाहीये. हातसुद्धा ओले आपल्याला लागणार नाहीयेत.
आपण कुठल्या चमच्याने किंवा कुठलं भांडं लोणच्यासाठी वापरत असाल, तर ते अजिबातही ओलं असलं पाहिजे नाही. अगदी कोरडं, स्वच्छ असलं पाहिजे. 5 तासानंतर आपण पाहतोय, फोडींना मस्त मिठाने पाणी सुटलंय, बघू शकता तुम्ही. आता हे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे, तर चाळणीमध्ये निथळायला ठेवूयात. हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. हो, हे मीठ आणि हळदीचं पाणी आपण काढून घेतलं. आता ते पाण्याची आपल्याला गरज नाही आहे. आता ह्या फोडी परत आपण 5 ते 6 तासासाठी पंख्याच्या खाली घरामध्ये सुकवून घेत आहे. बघू शकता उन्हामध्ये ठेवायची गरज नाही आहे. घरातच ठेवायचं आणि सुकवताना हे आपल्याला वाढवायच्या नाही आहेत. इकडे लक्ष द्या, हे वाढवायचं नाही आहे. फक्त सोकून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातलं मॉइश्चर आपल्याला मिटवायचं आहे. तर लोणच्याचा मसाला पाहतोय. लोणच्याचा मसाल्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही ती सुद्धा पाहू शकता. इथे मी तुम्हाला फास्टमध्ये दाखवते तर बघू शकता. आपण इथे काही खडे मसाले म्हणजेच 1 चमचा आपण इथे घेतलेला आहे. लवंग छोटा 1 चमचा, 8 ते 10 मिरे घेतले आणि दालचिनी म्हणजेच आपली कलमी घेतलेली आहे. प्रमाण तुम्ही बघू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की आपण दालचिनी किती घेतली. थोडीशी तोडून घेऊयात. म्हणजे काय होतंय मिक्सरला बारीक करताना सुद्धा सोपं जाईल. लवंग आणि मिरे याचा फ्लेवर लोणच्यामध्ये अप्रतिम येतो. अगदी मार्केट स्टाईल लोणच्याचा मसाला बनणार आहे. आता घालतोय आपण याच्यावरती 2 मोठे चमचे म्हणजे पोहे खायचे जे चमचे असतात किंवा मग तुमच्याकडे टेबलस्पून असेल, तर 2 टेबलस्पून सोफ घालायची आणि 2 टेबलस्पूनच अख्खे जिरा घालायचा. कच्चंच आहे हे म्हणून आपण याला थोडंसं रोस्ट करून घेऊयात. संपूर्ण साहित्य आपल्याला ड्राय रोस्टच करायचं आहे. कलोंजी घेतली होती, ती भाजायची नाही आहे म्हणून साईडला ठेवली. ती सुद्धा 2 चमचे घेतलेली आहेत. पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमचाने आपण हे प्रमाण घेतलेलं आहे. सोफ बडीवाली सोप जी येते ती घालायची. नसल्यास रेग्युलर जी आपण जेवणानंतर सोफ खातो ना, ती घातली तरीही चालेल. सोफीने लोणच्याचा फ्लेवर अप्रतिम येतो, मस्त लागतं आणि जिऱ्याने त्याला खूप असा स्मोकी फ्लेवर येतो. आता हे नुसतं आपल्याला 1-2 सेकंद अगदी मंद गॅसवरती आपण हे परत करून घेतलं, म्हणजे याच्यामध्ये असलेलं नसलेलं सगळं मॉइश्चर निघून जाईल. तर आता हे थंड व्हायसाठी साईडला ठेवूयात. आता गॅसवरती कढई गरम आहे, तर याच्यामध्ये आपण हे मोहरीची डाळ भाजून घेऊयात. मोहरीची डाळ भाजताना लवकर भाजायची, सतत चालवत भाजायची नाहीतर ते जळते. लोणच्याचा मसाला भाजताना गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आणि ही मोहरीची डाळ भाजताना तर स्पेशली गॅसची फ्लेम अगदी मंद करायची. आता मेथीदाणा घेतला होता छोटा 1 चमचा, तर तो नुसतं अरत-परत करून घ्यायचा कारण मेथीदाणा जर जास्त भाजला तर तो कडवटपणा देतो. आधीचं जे साहित्य भाजलं होतं ते आणि अर्धी मोहरीची डाळ अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी घेतली. हे मिक्सरला आपण वाटून घेऊयात. पावडर बनवली आपण त्याची आणि बाकीची उरलेली मोहरीची डाळ, कलोंजी हे आपण अख्खीच वापरणार आहे. याच्यामध्ये अर्धा वाटी आपण लाल तिखट घातलंय, 1 मोठा चमचा हिंग घातलंय, 1 वाटी मीठ घालतोय आणि 2 चमचे छोटे 2 चमचे म्हणजे पोहे खायचे 2 चमचे हळद घातलेली आहे. तर इथे आपला अप्रतिम असा मार्केट स्टाईल किंवा मी म्हणेल त्यापेक्षाही भन्नाट लोणच्याचा मसाला बनून तयार झालेला आहे. तर हा मसाला तुम्ही 1 ते 2 महिन्यासाठी स्टोअरसुद्धा करू शकता. जेव्हा वाटेल तेव्हा हा मसाला वापरून तुम्ही लोणचं बनवू शकता. तर इकडे बघा आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करायचं. आता तेल कुठलं वापरायचं तर ज्यांना मोहरीच्या तेलामध्ये लोणचं घालायचं असेल तर त्यांनी मोहरीचं तेल गरम करायचं. मग जेव्हा तुम्ही मोहरीचं तेल वापरत असाल तर ते तेल अगदी धोवेदार गरम करायचं, थोडंसं थंड करायचं. नंतर हा मसाला घालायचा. किंवा मग कुठलंही लोणच्यासाठी तुम्ही तेल वापरू शकता, तुमची चॉईस. पण अट एवढीच, की तेल आधी छान कडकडीत गरम करायचं, नंतर त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग आपण हा बनवलेला मसाला घालायचा. हिंग घातलेलं आपण थोडंसं हो, मसाल्यामध्ये सुद्धा हिंग घातलं होतं 1 चमचा. पण असं उकळत्या तेलामध्ये, गरम तेलामध्ये हिंग घातलं, की त्याचा फ्लेवर आणखीनच एन्हान्स होतो. लोणच्याला अगदी मार्केट स्टाईल फ्लेवर द्यायसाठी आपण इथे हा लोणच्याचा मसाला वापरतोय. ऑप्शनली तुम्ही याला स्किप करू शकता. नाही वापरायचं असलं तर नका वापरू. आपण जो लोणचाचा मसाला बनवला त्यानेच अप्रतिम लोणचं बनून तयार होईल.
पण या जर लोणच्याचा मसाला घातला ना विकतचा, मी रामबंधूचा वापरलाय असं काही नाही, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता. अर्धच पॅकेट घातलंय आपण याच्यामध्ये नुसतं कलरसाठी. खूप मस्त कलर येतो बघा. मिक्स करून घेतोय. आता हे आपल्याला संपूर्णपणे थंडगार करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण इथे बंद करली, कारण तेल खूप गरम आहे. त्यामुळे याच्यामध्ये हे आपोआप मसाले थोडेसे भाजल्या जातील. आधी आपण मसाला व्यवस्थित भाजलेला आहे, पण या तेलातसुद्धा जो जेव्हा असा मस्त भाजला जातो, तेव्हा त्याचा कलर उभारून येतो. तर आता याला थंड व्हायला ठेवून देऊयात. तर इथे बघू शकता मस्त हे थंडगार झालेलं आहे आणि मसाल्याला कलर बघा काय भारी आलेला आहे. अप्रतिम! मस्त संपूर्ण तेल असं वर आलं. आता आपण जे फोडीत सुकवून घेतल्या होत्या, त्याला लावून घेऊयात. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. मस्तच. सध्याच बघू शकता लोणचं काय भारी दिसतंय. खूप मस्त कलर आला होता आपल्या मसाल्याला. आता तुम्हाला जर याच्यामध्ये विकतचा मसाला घालायचा नसेल, आपण जो बनवला तोच मसाला वापरायचा असेल, तर अशा वेळेस मग तुम्ही लाल तिखट जे वापरलं, तेव्हा ते काश्मीरी लाल मिरचीचं किंवा देगी मिरचीचं तिखट वापरावं. त्याने कलर सुंदर येतो. गूळ घातलेला आहे आपण जवळ छोटी 1 वाटी, म्हणजे आपण ते वरण वगैरे खातो ना, त्या वाटीनुसार 1 वाटी घातलेला आहे. गूळ घातल्याने लोणच्याची फोडीला एक ताठरता येते, म्हणजे ती फोड अशी लूज पडत नाही आणि लोणच्याची चवसुद्धा भारी येते. मस्त तिखट, आंबट, गोड असं अप्रतिम चवीचं लोणचं बनून तयार झालेलं आहे. बरेच जणांना लोणच्यामध्ये गूळ घालायला आवडत नाही, म्हणजे गोड घालायला आवडत नाही, तर तुम्ही गूळ हे स्किप करू शकता. पण एकदा घालून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आता लोणचं स्टोअर करायची पद्धत पाहतोय आपण. एखादी चिनीची किंवा काचेचीच भरणी घ्यायची. प्लास्टिकच्या भरणीमध्ये लोणचं स्टोअर करायचं नाही. स्टीलच्या डब्यामध्ये किंवा जर्मनच्या डब्यामध्ये तर अजिबातही नाही. ॲल्युमिनियमचे डब्बे असतात ना, त्याने तर अजिबातही करायचं नाही. एखादी अशी चिनीची, काचेची भरणी घ्यायची. त्याच्या बुडाला थोडंसं छोटे 2 चमचे मीठ घालायचं. मग आपलं लोणचं घालायचं. परत थोडंसं मीठ घालायचं. परत आपलं लोणचं घालायचं. लोणचं खारट होणार नाहीये, कारण सुरुवातीला आपण मीठ तेवढं कमी घातलं होतं. आणि लोणच्यामध्ये मीठ आणि तेल हे प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं, म्हणून ते घालताना अजिबातही कंजूसी करायची नाही. पण मीठ बेतानेच घालावं, नाहीतर लोणचं खारट होऊ शकतं. लोणचं बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे कैऱ्या मार्केटमधून आणल्या की त्या स्वच्छ निर्जंतुक करून घ्यायच्या. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायच्या. नंतर आपण ज्या स्टेप फॉलो केल्या आहेत त्या संपूर्ण स्टेप फॉलो करायच्या. म्हणजे तुमचं लोणचं 2 वर्ष काय 4 वर्षही खराब होणार नाही. वर्षानुवर्ष आंब्याचं लोणचं चालतं, अजिबातही खराब होत नसतं, जर तुम्ही ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर. आहे ना सोपं? तर मग यावर्षी या पद्धतीने तुम्ही आंब्याचं लोणचं जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. रेसिपी आवडली तर लाईक करा.